नमस्कार. केंद्र शासनाच्या अंडर जॉब करण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल, तर या ठिकाणी तुमच्यासाठी खूप मोठी सरप्रायझिंग गुड न्यूज आहे. तर या ठिकाणी आर-आर-बी मार्फत म्हणजेच केंद्र शासनामार्फत रेल्वेमध्ये जवळपास 6,000 पेक्षा पद भरती होणार आहे. होणार आहे म्हणजे त्याचे अर्ज ऑलरेडी सुरू झालेले आहेत. अर्ज जाहिरात त्या ठिकाणी आलेली आहे. सो त्याचबद्दल आपण या ठिकाणी डिटेल इन्फॉर्मेशन आज घेणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला पात्रता काय लागणार आहे किंवा तुमची वेतन श्रेणी काय असणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला कागदपत्रे कुठले लागणार आहे, शिक्षण तुमचं काय झालेलं असावं, सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपण या ठिकाणी आज करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण की मोठी संधी आहे, मोठी अपॉर्च्युनिटी आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी. मी तर हे म्हणेल की प्रत्येक विद्यार्थ्यांनी, जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह स्टडीसाठी तयारी करत असाल, स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही तयारी करत असाल, तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरला पाहिजे. कारण की अशी भरती दरवर्षी होत असते, पण या ठिकाणी खूप मोठी भरती होणार आहे यावेळेस आणि ऑलरेडी अर्ज सुरू झालेले आहेत. जाहिरात येऊन गेलेली आहे. तर अर्ज हे आपले 30 जून पासूनच या ठिकाणी सुरू झालेले आहेत. या ठिकाणी आपण काही इम्पोर्टंट डेट्स विषयी डिस्कशन करणार आहोत, की हे जे नोटिफिकेशन आलं होतं हे 23/5 ला म्हणजेच 23 मे ला आलं होतं. त्याच्यानंतर आता हे अर्ज सुरू झालेले आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे. 30/6 ला म्हणजेच आपल्या मागच्या महिन्यामध्ये जूनमध्ये 30 जूनला सुरू झालेले आहेत आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची जी लास्ट डेट आहे ती आहे 29 जुलैपर्यंत. 29 जुलैपर्यंत म्हणजे तुमच्या हातामध्ये जवळपास 27 दिवस आहेत आणि मी परत तुम्हाला हेच सांगतेय, की जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरला पाहिजे. कारण की ग्रेड 1 आणि ग्रेड 3 साठी या ठिकाणी चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेत, चांगल्या जागा आहेत. सो फॉर्म भरायला विसरू नका. सो 29/7 पर्यंत म्हणजे जवळपास 27 दिवस तुमच्याकडे आहेत. लास्ट डेट फॉर ऍप्लिकेशन फी पेमेंट फॉर द सबमिटेड ऍप्लिकेशन. जे तुम्ही ऍप्लिकेशन सबमिट केलेले आहेत, जर तुम्ही चलनद्वारे फीस भरत असाल, तर 31 जुलैपर्यंत तुम्ही याची फीस भरू शकतात. 31 जुलैपर्यंत फीस भरण्याची वेळ आहे. आणि आता राहिली गोष्ट, जर सपोज तुम्हाला काही मॉडिफिकेशन करायचं असेल, तुम्ही जे काही डिटेल्स भरलेले आहेत, त्या डिटेलमध्ये काही चेंजेस तुम्हाला ऍप्लिकेशनमध्ये करायचे आहेत, तर त्या चेंजेस म्हणजे शक्यतो असं होऊ देऊ नका, की तुम्हाला चेंजेस त्याच्यामध्ये करावं लागतील, सुधारणा काही करावं लागेल. सो असं होऊ देऊ नका. जर असेल तर हे चेंजेस तुम्ही 1 ऑगस्ट पासून ते 10 ऑगस्ट पर्यंत करू शकताय. जर काही ऍप्लिकेशन मध्ये दुरुस्ती तुम्हाला करायची आहे, चेंजेस करायचे आहेत, तर ते तुम्ही 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टच्या मध्ये करता तुम्हाला येणार आहे. सो आता डेट्स ड्युरिंग विच इलिजिबल स्क्राइब कॅन्डिडेट्स मस्ट प्रोव्हाइड देअर डिटेल्स म्हणजे जे काही डिटेल्स तुम्हाला पाठवायचे ते 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या मध्ये तुम्हाला ते डिटेल्स पाठवावे लागणार आहेत. सो आता आपण बघूया की कुठल्या कुठल्या वॅकन्सीज याच्यामध्ये आहेत. डिटेल वॅकन्सीज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत. नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत. आता याच्यामध्ये टेक्निशियन ग्रेड 1 साठी बघा, टेक्निशियन ग्रेड 1. सो याच्यासाठी जे आहे तर जवळपास 323 वॅकन्सी आहेत. सो किती आहेत 323. ज्यांना ग्रेड 1 साठी करायचं आहे तर त्या ठिकाणी 323 आहेत. आणि जर तुम्ही बघाल तर बाकी सगळ्या वॅकन्सीज तुम्हाला दिसतील की ग्रेड 3 साठी आहे. टेक्निशियन ग्रेड 3 साठी बघा, मग याच्यामध्ये मशीन ट्रॅक मशीन 172 आहेत. त्याचबरोबर टेक्निशियन ग्रेड 3 ब्लॅक स्मिथ याच्यामध्ये 306 वॅकन्सीज आहेत. टेक्निशियन ग्रेड 3 ब्रिज मध्ये 34 वॅकन्सी जवळपास आहेत. देन ग्रेड 3 आता सगळं जे आहे मी ते ग्रेड 3 च तुम्हाला सांगणार आहे, कारण की ग्रेड 1 साठी टोटल 323 वॅकन्सीज त्या ठिकाणी आहेत आणि बाकी सगळ्या ग्रेड 3 साठीच आहे. आणि जे काही असतं जास्तीत जास्त जे मुलं आहेत ते जवळपास ग्रेड 3 मध्येच फॉर्म आर-आर-बी मध्ये भरत असतात. सो याच्यामध्ये जवळपास याच्यामध्ये बघा तुम्ही 501 आहे. डिझेल इलेक्ट्रिकल याच्यामध्ये 206 आहेत. सो मेकॅनिकल मध्ये 346 आहेत. सो यू कॅन सी की जास्तीत जास्त वॅकन्सी याच्यामध्ये आहेत. 6,557 वॅकन्सी जवळपास सगळ्या याच्यामध्ये आहे. इलेक्ट्रिकल जीएस आहे, इलेक्ट्रिकल टीआरडी आहे, टीआरईएस आहे, 268 टीआरएस साठी, जीएस साठी 329 आहे, 152 टीआरडी साठी आहे. देन टेक्निशियन ग्रेड 3 मध्ये ईएमयू मध्ये 147 आहे. फिटर याच्यासाठी 469 आहे. रिफ्रिजरेशन अँड एआयआर साठी 162 आहे. एस&टी साठी 320 आहेत. वेल्डर साठी 150 आहेत. क्रेन ड्रायव्हर साठी 13 वॅकन्सीज आहे. कारपेंटर 229 आहे. इलेक्ट्रिकल पीयू अँड डब्ल्यूएस साठी 128 आहेत. फिटर पीयू अँड डब्ल्यूएस साठी 1109 आहे. मेकॅनिस्ट वर्कशॉप याच्यासाठी 123 आहेत. देन मेकॅनिकल 193 आहेत. मिल
राईट याच्यासाठी 170 आहेत, पेंटरसाठी 77 आहे, ट्रिमरसाठी 46 आहेत, वेल्डरसाठी 584 आहे, पीयू अँड डब्ल्यूएस मध्ये. सो ह्या सगळ्या वॅकन्सीज याच्यामध्ये आहेत. तर याच्यामध्ये बघा तुम्ही ग्रेड 3 मध्ये जास्तीत जास्त मुलं जे आहेत ते या ठिकाणी अर्ज करत असतात. सो अर्ज करू शकता तुम्ही. आज 3 तारीख आहे. सो अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे बराच सारा वेळ त्या ठिकाणी आहे. तर नक्की अर्ज या ठिकाणी करा. सो बघा याच्यामध्ये आता ऍप्लिकेशन इन्व्हायटेड म्हणजे कशासाठी आहे, जे की इलिजिबल कॅन्डिडेट्स आहे, जे इलिजिबल आहे त्यांच्यासाठी ते करू शकतायत. आता ग्रेड 1 साठी बघा लेवल 5 म्हणजे पेमेंट कसं असणार आहे आपण ते बघतोय. ग्रेड 1 साठी लेवल 5 म्हणजे पेमेंट कसं आहे, वेतन श्रेणी कशी असणार आहे त्यांची. तर स्टार्टिंगचं जे असतं बेसिक सॅलरी जर आपण बघितलं जवळपास 29,200 त्यांचं पेमेंट आहे. सो मेडिकल स्टँडर्ड त्यांचं B1 असायला हवं. एज त्यांचं 18 ते 33 वर्षांच्या मध्ये पाहिजे आणि वॅकन्सीज जर बघाल तर 323 आहे. इथे आहे ग्रेड 1 साठी 323 वॅकन्सी आहेत आणि ग्रेड 3 साठी जवळपास 6,234 म्हणजे 6,234 वॅकन्सीज तुम्हाला ग्रेड 3 मध्ये बघायला मिळतील. सो टेक्निशियन ग्रेड 3 मध्ये बघा लेवल 2 यांच्यासाठी बेसिकची सॅलरी असणार आहे ती 19,900 पासून सुरू होते. सो ही जवळपास तुम्हाला जाते 1 लाखाच्या पण वरती अबव सॅलरी या ठिकाणी जाते. टेन्शन घ्यायचं नाही. बेसिक सॅलरी मी तुम्हाला सांगितलेली आहे. सो किती आहे टोटल वॅकन्सी 6,557 एवढे वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. तर ग्रेड 1 साठी 323 आणि ग्रेड 3 साठी 6,234 म्हणजे 6,234 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. सो एज लिमिट जर आपण याची बघितली तर वयोमर्यादा कशी आहेत, तर ग्रेड 1 साठी जवळपास 33 वर्षापर्यंत लिमिट आहे. 18 ते 33 आणि जर तुम्ही कुठल्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल, SC ST जर तुम्ही असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी 5 वर्ष 5 वर्ष वाढून त्या ठिकाणी मिळणार आहेत अजून. आणि दुसऱ्या कुठल्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल, ओबीसी मध्ये येत असाल तर 3 वर्ष त्या ठिकाणी तुम्हाला वाढीव मिळणार आहे. देन ग्रेड 3 मध्ये जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. सेम त्या ठिकाणी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला 5 वर्षाची वाढीव त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि ओबीसी किंवा दुसऱ्या कुठल्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर 3 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी वाढीव मिळणार आहे. सो आता या ठिकाणी हा पूर्ण GR आहे. मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. सो आता हे जे आहे मेडिकल रिक्वायरमेंट्स काय याच्यासाठी कॅटेगरीज वाईज जसं की आपण बघतोय की A3 स्टँडर्ड म्हणजे काय, नेमकं जनरल फिटनेस, फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट, सगळ्याच गोष्टीतून फिजिकली फिट असणं गरजेचं आहे. सो आता जर बघितलं आपण तर जर सपोज तुमची दृष्टी जी आहे तुम्ही चष्मा शिवाय किंवा चष्मा लावून ती 6969 असायला पाहिजे विथ ऑर विदाउट ग्लासेस. ग्लासेस सोबत सुद्धा किंवा ग्लासेस विदाउट असेल तरी सुद्धा. नियर विजन तुमचं 0.6 विदाउट ग्लासेस. चष्मा लावून किंवा चष्म्याशिवाय, जर तुम्हाला चष्मा जरी असेल तरी तुमची दृष्टी तशी असायला पाहिजे. मस्ट पास टेस्ट फॉर कलर विजन. तुम्ही कलर विजनची टेस्ट पास केली पाहिजे. ओके. सो नाईट विजन असेल किंवा मेसोपिक विजन असेल. सो फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट, सगळ्याच गोष्टीतून फिजिकली फिट म्हणजे हे जे आहेत हे जे काही गोष्टी आहेत ते सगळ्याच याच्यामध्ये तुमच्या सेम वाईज होणार आहे. B1 असेल, B2 असेल, C1 असेल. हे सगळं मी डिटेलमध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे. सो आता रिक्रुटमेंट जी प्रोसेस आहे ती कशी होते बघा. कॅन्डिडेट शुड अप्लाय ओनली थ्रू ऑनलाईन मोड. तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे, जी की डेट ऑलरेडी आलेली आहे. तुम्ही ऍप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेले 30 तारखेपासून तुम्ही ऍप्लिकेशन करायला सुरुवात देखील करू शकताय. तर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन भरायचं आहे. तुमची डिटेल व्यवस्थित टाकायची आहे आपल्या साईटवरती. देन रिक्रुटमेंट प्रोसेस शॅल कॉम्प्राइज ऑफ द फॉलोइंग स्टेजेस. म्हणजे कशी होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे पहिले CBT ऑनलाईन एक्झाम. देन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे. DV मेडिकल एक्झामिनेशन म्हणजेच एक टेस्ट या ठिकाणी आहे तुमची. सो म्हणजे मेडिकल व्हेरिफिकेशन जे होतं, मेडिकल एक्झामाइन जे होतं ते एकदम इझी असतं. एवढं काही नाही त्याच्यामध्ये. फक्त तुम्हाला आपली ही कम्प्युटर टेस्ट पहिले पास करणं गरजेचं आहे. देन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट्स तुमचे तुम्हाला व्यवस्थित तयार ठेवणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने सो हे तुम्हाला जे सगळ्या गोष्टी आहे SMS किंवा ईमेल मार्फत येऊन जाईल. सो जो काही ईमेल तुम्ही दिलेला असेल त्या मार्फत, जो नंबर तुमचा दिलेला असेल त्या मार्फत सगळ्या गोष्टी
जर तुम्ही इलिजिबल होत असाल तर तुमच्यापर्यंत ते पोहोचून जाईल. ओके, आता ही सीबीटी टेस्ट कम्प्युटर बेस्ड असेल. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे कशा पद्धतीचे असतात, क्वेश्चन्स कसे असतात, पॅटर्न, सिलेबस, सीबीटी कसं असणार आहे, पे लेवल ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की पेमेंट कसं कसं असणार आहे ग्रेड 1 आणि ग्रेड 3 साठी. सो याच्यामध्ये 90 मिनिटचं ड्युरेशन असणार आहे, टोटल क्वेश्चन्स असणार आहे 100. ओके, मग कसं तुम्ही डिवाइड करणार, तुमचं प्लॅनिंग कसं असणार ते त्यानुसार तुम्हाला करायचं आहे. ओके, हां, एक गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची राहिलेली की निगेटिव्ह मार्किंग याच्यासाठी आहे. मार्क्स फॉर एलिजिबिलिटी मे बी रिलॅक्स्ड बाय 2 मार्क्स फॉर पीडब्ल्यूबीडी. ओके, या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट, देअर शॅल बी निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी आहे 1/3 मार्क्स फॉर इच रॉंग आन्सर. ओके, सो एका रॉंग आन्सरला 1/3 मार्क्स तुमचा कट होणार आहे. नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स विल बी डन फॉर सीबीटी हेल्ड इन मल्टिपल शिफ्ट्स. जे की आता ही जी आरआरबीची एक्झाम होते ही मल्टिपल शिफ्ट मध्ये होते, जसं काही अजून काही एक्झाम्स अशा होतात त्यानुसार याचं नॉर्मलायझेशन जे होतं ते सगळ्या शिफ्ट झाल्यानंतर ते कन्सिडर केलं जातं. ओके, आता बघा टेंटेटिव्ह सब्जेक्ट वाईज ब्रेकअप कसा असतो, म्हणजेच किती वेटेज कुठल्या सब्जेक्टला आहे, किती मार्क्स कुठल्या सब्जेक्टला आहे ते आपण बघूया. जनरल अवेअरनेस साठी या ठिकाणी 10 क्वेश्चन्स आहेत आणि मार्क्स देखील 10 आहेत, म्हणजेच एका प्रश्नासाठी 1 मार्क त्या ठिकाणी आहे. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग साठी आहे 15 क्वेश्चन्स अँड मार्क्स 15. देन बेसिक ऑफ कम्प्युटर अँड ऍप्लिकेशन्स 20 क्वेश्चन्स अँड 20 मार्क्स. देन मॅथमॅटिक्स 20 या ठिकाणी क्वेश्चन्स अँड 20 मार्क्स आहेत. देन बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग साठी बघा 35 क्वेश्चन्स अँड 35 मार्क्स या ठिकाणी आहेत, म्हणजे टोटल आहेत 100 क्वेश्चन्स अँड 100 मार्क्स. सो यू कॅन कन्सिडर दॅट 1 मार्क फॉर 1 क्वेश्चन, म्हणजेच एका क्वेश्चन साठी 1 मार्क या ठिकाणी आहे. ओके, सो आता बघा पॅटर्न अँड सिलेबस सीबीटी साठी कसा आहे. टोटल ड्युरेशन 90 मिनिटचं आहे या ठिकाणी, टोटल क्वेश्चन 100 आहेत. देर शॅल बी निगेटिव्ह मार्किंग ऍज आय सेड की 1/3 मार्क या ठिकाणी एका रॉंग आन्सरला निगेटिव्ह मध्ये जाईल तुमचा. आता आपण बघूया या ठिकाणी जो सिलेबस आहे डिटेलमध्ये, जर तुम्ही सिलेबस बघितला याचा तर सिलेबस तसा काही फार वॉस्ट नाही. जर म्हणाल तर मॅथमॅटिक्स आहे, मॅथमॅटिक्स हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे, तुम्ही बघून घ्या. नंबर सिस्टम काय आहे, बॉडमास काय आहे, डेसिमल्स काय, फ्रॅक्शन्स काय, सगळं एलसीएम एचसीएफ हे आपण जे काही बेसिक शिकत आलेलो आहेत तर पूर्ण तेच आहे. एलिमेंटरी लेवलचं जॉमेट्री, अल्जेब्रा सगळं तुम्हाला आहे. कॅलेंडर, क्लॉक, पाइप्स सगळं आहे. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग मध्ये बघा एनॉलॉजीस, अल्फाबेटिकल अँड नंबर सेरीज, कोडिंग अँड डिकोडिंग, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, रिलेशनशिप्स आहेत, जम्बलिंग आहे, वेन डायग्राम, डाटा इंटरप्रिटेशन आहे अँड सफिशियन्सी आहे. सो हे सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही बघू शकता टोटल सिलेबस. जनरल सायन्स मध्ये द सिलेबस अंडर दिस शाल कव्हर फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे अँड लाईफ सायन्स ऑफ 10th स्टँडर्ड लेवल, 10वीच्या लेवलचा आहे जनरल सायन्स मध्ये. जनरल अवेअरनेस मध्ये करंट अफेअर्स इन सायन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, स्पोर्ट्स, कल्चर, पर्सनॅलिटीज असेल, इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटिक्स अँड एनी अदर सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टन्स, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत सिलेबसमध्ये. आता सिलेबस नुसार जर आपण वेटेज याला बघितलं सो कसं आहे बघा. मॅथमॅटिक्स नंबर ऑफ क्वेश्चन जे येतील 25 आणि मार्क्स असतील 25. जनरल इंटेलिजन्सला 25 क्वेश्चन्स आणि मार्क्स 25. रिझनिंग साठी पण या ठिकाणी जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग एकत्रच आहे, 25 क्वेश्चन आणि 25 मार्क्स त्या ठिकाणी आहे. जनरल सायन्स साठी 40 आणि 40. तुम्ही बघा वेटेज जनरल सायन्सला जास्त आहे, म्हणजे फोकस तुम्हाला जनरल सायन्सला करावं लागणार आहे. जनरल अवेअरनेसला 10 क्वेश्चन्स आणि 10 मार्क्स आहेत. अशा प्रकारे 100 मार्क्स साठी ही सब्जेक्ट या ठिकाणी दिलेले आहेत. आता या ठिकाणी आपण बघितलं की टोटल मार्क्स किती आहेत, 100 आहेत, म्हणजे टोटल क्वेश्चन 100 आणि मार्क्स देखील 100 आहेत. पुढे बघूया आता आपण या ठिकाणी लाईव्ह फोटो कॅप्चरिंग ऑफ द कॅन्डिडेट्स ड्युरिंग ऍप्लिकेशन, म्हणजे ऍप्लिकेशन करताना तुम्हाला त्या ठिकाणी लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे. सो ऍप्लिकेशन कसं भरता तुम्ही त्या हिशोबाने तुम्हाला त्या ठिकाणी फोटो सुद्धा कॅप्चर तुमचा लाईव्ह करायचा आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर तुमची सिग्नेचर देखील तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायची, स्कॅन करून आपण जसं युजली करतो त्या हिशोबाने तुम्हाला तुमची सिग्नेचर स्कॅन करून त्या ठिकाणी ऍप्लिकेशन वरती हे करायचे आहे, अपलोड करायचे आहे. सो सिग्नेचरचे स्पेसिफिकेशन तुम्ही बघून घेऊ शकतात. 100 DPI मध्ये पाहिजे.
येस, इमेज फाईल फॉर्मॅट जेपीईजी ओनली मध्ये पाहिजे. फाईलची साईज जी आहे 30 केबी किंवा 49 केबी मध्ये पाहिजे. सो अशा पद्धतीने हे डिटेलमध्ये मी टाकलेलं आहे, तुम्हाला तुम्ही बघू शकताय. सो या गोष्टी. सो अशाच पद्धतीच्या जे अपडेट्स आहेत, तुम्ही अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक केलं तरी चालेल. सो सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कसं अशाच प्रकारचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील.